109 ह्या 3 अंकी संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे। त्यासाठी आपल्याला 109 या संख्येचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। 09 आणि 1। 1 ही पहिली संख्या, 09 ही दुसरी संख्या आणि त्यांचा वर्ग। या 3 स्टेप मध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे। सर्वात आधी 09 म्हणजे 9चा वर्ग लिहायचा। 9चा वर्ग आहे 81। नंतर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले वर्ग, या तिघांचा गुणाकार करायचा आहे। 9 1 9, 9 2 18, इथे घेतले 18। आणि पहिली संख्या आहे त्याचा वर्ग इथे लिहायचा आहे। एकाचा वर्ग 1, मग उत्तर आहे 11881। म्हणजे 109चा वर्ग आहे 11881। येते लक्षात? चला आणखी एक संख्या बघू। 211चा वर्ग। या 211चे पण 2 भाग पाडून घेऊ। 2 ही पहिली संख्या, 11 ही दुसरी संख्या आणि त्याचा वर्ग। आधी दुसऱ्या संख्येचा वर्ग काढून घ्यायचा आहे। 11चा वर्ग आहे 121। एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे आपल्याला 2च संख्या लिहायच्या आहेत। मग शेवटच्या 2 संख्या इथे लिहून घ्यायच्या आणि पहिली संख्या जी आहे ती इथे हातच्या करायची। मग पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले वर्ग। 11 दुने 22, 22 दुने 44 आणि हा एक हातच्या 45, इथे घेतले 45। इथे पण आपल्याला 2च संख्या घ्यायच्या आहेत। नंतर पहिल्या संख्येचा वर्ग। 2चा वर्ग आहे 4। उत्तर आहे 44521। हा 211चा वर्ग आहे। पुढची संख्या 304 या संख्येचा वर्ग। याचे पण 2 भाग पाडून घेऊ। 3 आणि 04। 3 ही पहिली संख्या, 04 दुसरी संख्या आणि वर्ग। आधी दुसऱ्या संख्येचा वर्ग काढून घेऊ। 4चा वर्ग आहे 16 आणि पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले वर्ग, म्हणजे 3 गुणिले 4 गुणिले 2। ठीक आहे। 4 त्रिक 12, 12 दुने 24, इथे घेतला 24 आणि 3चा वर्ग आहे 9, म्हणजे 92416 हा 304चा वर्ग आहे। पुढचं गणित 808 या संख्येचा वर्ग। 2 भाग घेतले। आधी दुसरी संख्या 8 त्याचा वर्ग। 8चा वर्ग 64। नंतर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले वर्ग। 8 8 64, 64 गुणिले 2 128। मग 128 कसा लिहायचा? इथे पण 2 संख्या लिहायच्या, त्याच्यानंतर जी तिसरी संख्या असेल ती इथे हातच्या करायच्या। शेवटच्या 2 संख्या आधी आपण इथे लिहून घेऊ। 28 आणि हा जो 1 आहे तो इथं हातच्या। मग 8चा वर्ग काय आहे? 64। पहिली संख्या ही 8 आहे, मग 8चा वर्ग 64। 64 मध्ये हा हातच्या मिळवायचा 65, म्हणजे 6,52,864 हा 808चा वर्ग आहे। 521चा वर्ग। याचे 2 भाग करून घेऊ। 21 आणि 5। 5 ही पहिली संख्या, 21 ही दुसरी संख्या आणि त्याचा वर्ग। आधी दुसऱ्या संख्येचा वर्ग काढून घेऊ। दुसऱ्या संख्येचा वर्ग आहे 21चा वर्ग आहे 441। 441 संख्या कशी लिहायची? या 2 संख्या लिहून घ्यायच्या आणि हा जो 4 आहे तो इथे पुढच्या संख्येला हातच्या करायचा, म्हणजे इथं 41 आणि हा 4 इथे हातच्या। मग पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले वर्ग, म्हणजे 5 गुणिले 21 गुणिले 2। 21 गुणिले 5 105 गुणिले 2 बरोबर 210 आणि हा एक हातच्या अधिक 4 म्हणजे 214। 214 कशी लिहायची संख्या? 14 लिहून घ्यायचा आणि 2 पुढे हातच्या करायचा। इथं हा 14 आणि पुढे 2 हातच्या। आणि 5चा वर्ग काय? 25। 25 अधिक 2 27, म्हणजे 521चा वर्ग आहे। हा 521चा वर्ग आहे। तुम्ही कॅल्सी घेऊन चेक करू शकता। 814चा वर्ग। 2 भाग केले। 8 14 आणि त्याचा वर्ग। पहिली संख्या 8, दुसरी संख्या 14 आणि त्याचा वर्ग। आधी 14चा वर्ग काढून घ्यायचा आहे। 14चा वर्ग आहे 196।
196 ही संख्या कशी लिहायची? 96 लिहून घ्यायचा आणि 1 हा इथे हातच्या. नंतर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले वर्ग म्हणजे 8 गुणिले 14 गुणिले 2. 14 गुणिले 8 112 गुणिले 2. बे 4 बे 1 बे. ठीक आहे. नंतर हा इथं हातच्या आहे तो त्याच्यामध्ये मिळवायचा आहे म्हणजे 225. 225 संख्या कशी लिहायची? 25 लिहून घ्यायचा आणि इथे 2 हातच्या करायचा. नंतर 8चा वर्ग आहे 8 8 64. 64 मध्ये 2 मिळवले 66. हा 814चा वर्ग आहे. 705चा वर्ग 2 भाग करून घेतले 7 आणि 05. आधी दुसऱ्या संख्येचा वर्ग 5चा वर्ग आहे 25. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले वर्ग 7 5 35. 35 गुणिले 2 70 आणि पहिली संख्या 7 त्याचा वर्ग 49. 705चा वर्ग 4,97,025. 906चा वर्ग याचे 2 भाग करून घेतले. आधी दुसऱ्या संख्येचा वर्ग 6चा वर्ग आहे 36. नंतर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले 2 9 54. 54 गुणिले 2 108. 108 ही संख्या कशी लिहायची? आधी 08 लिहून घ्यायचे आणि जी पहिली संख्या आहे ती इथे हातच्या करायची. नंतर 9चा वर्ग आहे 81. 81 मध्ये हा 1 मिळवला 82. हा 906चा वर्ग आहे. खूप सोपी पद्धत आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज 3 अंकी संख्यांचे वर्ग कसे काढायचे हे सांगितले. यासाठी जर तुम्ही तोंडी गुणाकार व वर्ग काढले तर 5 सेकंदाच्या आतच तुम्हाला उत्तर मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.